हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला। नमस्कार मंडळी, तर आमचा प्रवास हा प्रयागराजकडे जाण्यासाठी निघालेला आहे आणि वाटेमध्ये जे धार्मिक स्थळे आहेत त्यांना आम्ही भेट देत जाणार आहोत। तर आता आम्ही निघालो आहोत रामटेक मंदिराकडे। रामटेक मंदिर हे नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या प्रवासात मस्त धमाल, मजा, मस्ती, डान्स, गाण्याच्या भेंड्या असा आमचा मनोरंजन सुद्धा इथं चालू आहे। नागपूर येथील स्टेडियम आहे आणि या ठिकाणी दुपारचं मातण्यासाठी आम्ही इथं थांबलो आहोत आणि आपण आता चुलीवरच जेवण जेवूया। भूक लागले की नाही? एवढी डायरेक्ट तिकडेच गेला असा? हा, तर मस्त असं ह्या झाडाच्या सावली खाली क्षणभरसाठी आम्ही इथं सगळे थांबलोय। का आहे? मी आहे, मी शीतल जेवण करायला येतो तर अश्विनीचा फोन आलेला आहे। अश्विनी आली नाही आमची ट्रिपला, तुला सोडून ब्लॉग करणार आता। चल म्हणा, नवरा सांगतोय बायकोचं नाव, बायको मान डोलाले नंदबाई लागत सुरू। राधे भल्या पहाटे, राधे भल्या पहाटे, दुधाची जारी घेऊन चाललीस कुठे? राधे चाललीस कुठे? राधे सांग सांग सांग, राधे सांग सांग सांग। नाही कोंबडा भांग दिला ना तवर राधे तू शिनगर केला, नाही कोंबडा भांग दिला तवर राधे तू शिनगर केला। हाताला मेहंदी लावून रंगली बोटे, राधे रंगली बोटे, दुधाची झारी घेऊन चालली कुठे? राधे सांग सांग सांग, राधे सांग सांग सांग, राधे सांग सांग सांग। साडी नेसुनी मोर पंखी, काजळ कुंकू भांगी चमकी, साडी नेसुनी मोर पंखी, काजळ कुंकू भांगी चमकी। विठ्ठल बोलेला जेवायला कर ताट, मी नाही करणार ताट, जणी तुमची पाहते वाट, मी नाही करणार ताट, जणी तुमची पाहते वाट, गमानी दरवाजात यावे घरात, अष्टपूजा अंबिका आली दारात, अष्टपूजा अंबिका आली दारात, सजविला देवारा या
सजविला देवारायावे घरात. हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे दत्तप्रभूंचा. हा जन्म आहे साईनाथांचा. हा जन्म आहे दत्तप्रभूंचा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे. हा जन्म आहे दत्त दिगंबरांचा. हा जन्म आहे दत्तप्रभूंचा. हरि ओम स्वामी हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. महादेवाला आवडते नंदी, तशी दत्ताला आवडते गाय. सुरेंद्ररावांची माया जणू दुधावरची साय. फुलाचा हार शोभतो गणपती बाप्पाच्या गळ्यात. धनंजय रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. वासुदेच्या मळ्यात. जेवण झालेलं आहे आणि इथं जवळच हॉटेल आहे. हायवेवर आम्ही चालत आहोत आणि इथं पान खायचं आहे. नागपूरमध्ये आहोत आम्ही. नागपूर दुकान आहे आणि इथून पान घ्यायचं. हे पान हे मल्ली. आणि आता आपण निघालो आहोत रामटेक मंदिर. महाराष्ट्रातील नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर हे रामटेक मंदिर आहे आणि याला रामटेक किल्लाही म्हटलं जातं. काय ते महाराष्ट्रातील नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे भगवान राम यांचे अद्भुत मंदिर आहे. भगवान राम, लक्ष्मण, सीता हे वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. पण रामटेक या ठिकाणी आलो आहोत आणि इथं खूप सारे माकड पण आहेत आणि खूप सुंदर अशी ऐतिहासिक वास्तू आहे. किल्ला आहे रामटेक आणि खूप गर्दी पण आहे. महर्षी अगस्ती आश्रम आणि छत्रपती रघुजी भोसले यांनी या गडावर आणि अंबाला सरोवराच्या परिसरात मंदिराचे जीर्णोद्धार करून त्याचे सौंदर्य वाढवले. लोकेशन इकडचं पाहिजे होतीस तू. आणि आता सायंकाळची वेळ होत आलेली आहे आणि खूप सुंदर असा सूर्यास्त इथं पाहायला मिळत आहे. मंदिरावर लाइटिंग सुरू केलेली आहे त्यामुळे मंदिर परिसर खूप सुंदर असा दिसत आहे. विद्युत रोषणाई, रंगीबिरंगी लाईट्स यामुळे मंदिराची शोभा खूप सुंदर दिसत आहे. अप्रतिम असं इथं सौंदर्य आपणाला पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर रामटेक परिसर आपणाला इथून दिसतो. हा तलाव दिसत आहे आणि त्याचबरोबर हा सुंदर असा सूर्यास्त दिसत आहे.
संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे मेघदूत कवी कुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे असे म्हटले जाते। त्याचबरोबर इसवी सन 250 मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता। पूर्ण रामटेक आपल्याला पाहायला मिळतं। श्री चक्रधर स्वामी आणि संत तुकडोजी महाराज यासारख्या महान संत याच पवित्र स्थळी ध्यानात लीन झाले होते आणि गावापासून दूर असं डोंगरावरती हा दुर्ग आणि हे मंदिर आहे। असं नसते तर आज गडप्रेमी तर रामटेक किल्ल्यावर आले आणि खूप छान वाटलं, मस्त वाटलं शिव आणि खूप सुंदर विशाल मोठा असा हा रामटेक किल्ला आहे। मला नाही आलं हा आणि हे कालिदास स्मारक मेमोरियल पार्क आहे रामटेक येथीलच। इथं आमचा सगळा ग्रुप इथं बसलेला आहे आणि फोटोशूट इथं सुरू आहे आणि हसत खेळत मस्त असं फोटोशूट इथं सुरू आहे आणि मस्त वाटायला लागल्या। आता हळूहळू आमच्या ओळखी वाढायला लागल्यात, होय की नाही? गप्पा गोष्टी रंगत यायला लागलेत। राम, लक्ष्मण, सीता अनेक थोर साधू संत विद्वान यांच्या वास्तव्याने ही पवित्र झालेली ही भूमी आहे। विष्णू अवतार वराह मंदिर आहे इथे आणि आता आम्ही ठिकाणी जात आहोत। मला पर्स घेतलेली आहे भेळ सांगितलं करून मिळणार भेळ खाणार आहोत। आणि लांबून पहा मंदिर किती अप्रतिम दिसत आहे। लाईट्समुळे तर आणखीनच खूप सुंदर असं दिसत आहे। रामटेक वरून आम्ही आता मेहेरकडे निघालो आहोत आणि रात्रीची वेळ झालेली आहे, त्याचबरोबर भूक सुद्धा लागलेली आहे। तर एखादी सुंदर जागा पाहून आम्ही जेवण बनवणार आहोत। आमच्यासोबत आचार्य आहेत, त्याचबरोबर जेवणाचं साहित्य आहेत आणि आमच्या ग्रुपमधल्याच आम्ही मैत्रिणी इथं आज जेवण बनवत आहोत। आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे, तर इथं मेनू चाललेला आहे आणि जवळपास रामटेकच्या पुढं आम्ही गेलेलो आहोत आणि इथं हायवेवरतीच जेवणाची इथं रेलचेल चालू आहे आमची रात्रीच्या जेवणाची आणि मस्त गरमागरम जेवण इथं तयार होत आहे। ठीक नाहीये, आवाज मोठा काढा। हा 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 तुमच्या कर्नाटकी भाकरी सांगा। आम्ही कर्नाटकमधून आलेला आहे, बेळगाव आणि कित्तूर मधून येऊन कणे इचलकरंजीला पातळ भाकरी करून त्या बायकांनी खरं म्हणजे आज आचार्याला मागच पाडलेला आहे। या स्वतःच आचार्य झालेले आहेत, त्यामुळे थोडं अक्षयकडे वळूया आपण। अक्षय तर काय बोलायचं काम नाही, अक्षयची काय प्रतिक्रिया आहे बघूया यावर। काय प्रतिक्रिया आहे तुमची?
खूप छान गाणं म्हटला तुम्ही. कधी इन्स्टंट तयार केला? आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगमध्ये नव्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद. जेवण चालू आहे बनवायचं. डान्स करणार आहे. अरे वा, खरं तुम्ही भारीच धाडशी दिसताय. भारी देवा. आहा. आणि आमची हिला कसं करत्या यू म्हटलं की यू या ए पापड उडदाचा कुणाला पाहिजे, कुणाला शाबूला पाहिजे, कुणाला काय काय पाहिजे त्यात तर सांगा. कुणाला कसलं पापड पाहिजे मावशी तुम्हाला? उडदाचं उडदाचं कसलं दिसेल तसलं आम्हाला चालतं.